हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. देऊ शाळेत गेल्याच्या नंतर आज ठरवलं की आज किचन साफ करून घ्यावं. सगळं घरच साफ करायचं आहे कारण नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. पण किचनला सगळ्यात जास्त वेळ लागतो म्हणून मी ठरवलं की अगोदर किचनच साफ करून घ्यावं. त्यामुळं मी किचन ओट्यापासून सुरुवात केली. कारण फोडणीच्या वासांनी, वाफेने आणि यानी तर किचन खूप खराब होतं. माझ्या टाईल्स पण खूप खराब झाल्या होत्या. ह्या तिचा कलरच असा आहे, किती जरी घासल्या तरी ह्या काही स्वच्छ दिसत नाही. पण तरी पण म्हटलं साफ करून घेऊ, म्हणून मी झाडू मारून घेतला. चांगला सगळीकडनं थोडंसं जाळं झालं होतं आणि त्या निरम्याचं पाणी करून किचन ओट्यावर आधीच ओतून ठेवलं होतं. थोडंसं तेलकट वगैरे लवकर निघायला मदत होईल म्हटलं भिजल्यानंतर. झाडू मारून झाल्याच्या नंतर मग मी घासणीने सगळं स्वच्छ घासून घेतलं, धुवून घेतलं. बराच वेळ गेला कारण की तेलकट झाल्या होत्या खिडक्या ते. सगळं घासून झाल्याच्या नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि खिडकीत बाहेरून पण खिडकी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. धूळ खूप येते आजकाल. हे बघा माझ्या गॅलरीतून शिवनेरी किल्ला किती छान दिसत आहे. जुन्नरलाच राहते मी, शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशीच. किती छान. त्यानंतर आज एक ब्लँकेट पण धुवून घेतलं होतं कारण की एकदमच नाही होत, एक-एक करूनच सगळं धुवून घेणार आहे आता नवीन वर्षाचं साफसफाई. हे बघा किचन ओटावर सगळं व्यवस्थित लावून ठेवलं. स्वच्छ झालं आहे सगळं. डबे जास्त खराब नाही आहे, फक्त पेपर बदलून घेणार आहे. त्यामुळं काय एवढं हे आता उद्या करेल. स्टेप बाय स्टेप एकदाच सगळं केलं तर दमायला होतं. त्यानंतर आज माझा उपवास होता. मग मी साबूची खिचडी बनवली. बाकीचं काम आता उद्या करेल. आता खिचडी खाऊन घेते. बाय सगळ्यांना. या खिचडी खायला.